कसं आहे पब्लिक, आज येते आपल्याला शक्तीनगरचं भाडं, गाडी आणतो दुकानापुढे, संकेत भाऊन आपल्याला भाडं दिलं तर शक्तीनगरला जायचं. मग काय कलरचे डब्बे टाकून घेतो आणि पुट्टीचे पोते पण टाकून घेतो. लगेच येतो दुसऱ्या दुकानावर पण सिमेंटचे पोते भरून घेतो. लगेच निघतो आपण तिसऱ्या दुकानाकडे. कारण शक्तीनगरचे रोड म्हणजे खतरनाक आहेत, कारण यावर्षी पूर्ण पाण्यानं रोड वाहून गेले तिकडे. लगेच येतो दुकानावर आपण, इथं शाळेच्या लेकरांची खेळ चालू होते. आपण गाडीमध्ये फरची भरून घेतो, स्टाईल फरची, काय पॉईंटवरचे पोरच भरत होते. फरची पूर्णपणे लोड करून घेतो आपण, पूर्ण गाडी लोड करून भाऊ म्हणते दुकानपर्यंत मला पण येऊ दे. भाऊला घेतो आपण दुकानावर, सोडतो भाऊला. लगेच निघतो आपण पुढच्या प्रवासाला. रियासला घेतो आपण एशियम कॉलेज नेऊन, कारण तिथं अगोदरच येऊन बसला होता रियास. निघतो आपण, लगेच येतो मांडव्यामध्ये. मांडव्यामधून काय घोगरवाडीचा घाट सणांना फिरिरे दाबून चढवतो गाडी आपण. पूर्ण गाडी चढून घेऊन एक बघा इकडले रस्ते कसे आहे, खतरनाक. गाडी पूर्ण पाण्यानं रस्ते वाहून गेले इकडे. जिकडून रस्ता भेटेल तिकडून आपल्याला गाडी टाकायची होती. इकडले रस्ते म्हणजे भाडं सोडून यायचंच होतं. निघतो आपण पुढे, येतो आपण बघा, हे आहे शक्तीनगर. पोहोचून जातो शक्तीनगरला. शक्तीनगरमध्ये गाडी खाली करून घेतो, सिमेंटचे पोते कलरचे डबे मध्ये ठेवून घेतात. तिकडे स्टाईल फरची उतरवली आपण. पूर्ण गाडी खाली करून निघतो आपण वापस किनवटला. किनवटला येताना व्ह्यू तर मस्त दिसत होता. लगेच येतो आपण मांडव्यामध्ये येऊन निघतो आपण किनवटला. लगेच हे आहे आपलं एशियम कॉलेज. एका काळी आपण पण याच कॉलेजमध्ये होतो. पोहोचतो आपण पॉइंटला, बघा आपला पॉइंट. सोरास तर काय गप्पा मारण्यामध्येच बिझी होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. का गाना सुनेगा क्रिस का? हाँ बेटे